हाय नमस्कार. आपण करणार आहोत आता मस्तपैकी अशी हिरवीगार वांग्याची भाजी. हिरव्या वांग्याची भाजी सांगलीकडची आमची वांगी आहे. तेल घातलंय, थोडं तेल घातलंय, कढईमध्ये जिरे घातले. फक्त जिरे आणि लसूण घालून वांग्याची भाजी करणार आहे. मोहरी नाही घालायची, मोहरीने वांग्याची चव जाते. लसूण छान हे होईल द्यायचा, लाल होईपर्यंत तो भाजून घ्यायचा. लसूण, शेंगदाण्याचा कूट. इकडची वांगी खूपच चवीला लागतात, सांगलीकडची. कोण कोण सांगलीकडचं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगली म्हणा, आमची सांगली म्हणा कमेंटमध्ये. शेंगदाण्याचा कूट जरा भाजून घ्यायचा, थोडंसं पाण्याचा शितडा द्यायचा, मसाला छान फुलून येतो. रसरशीत वांग्याची भाजी भाकरी मस्तपैकी लागते. त्याला जास्त आमटी केली तर खूपच छान लागते. ही चटणी घातली, घरची चटणी घातली. वांगी चिरून पाण्यात घालून ठेवले. पाण्यात घालून नाही ठेवायची, पण काढायची. मी लगेच चिरून घेतल्या पाण्यात टाकले, लगेच घातले. लय वेळ ठेवायची नाही, त्याचं सगळं लोह जातं. वांग्यामध्ये लोह भरपूर असतं ना. खूप छान भाजी होते ही. हलवून घ्यायचं जरा या पद्धतीने. थोडंसं पाणी घालायचं, अंगापुरतं पाणी घालायचं. छान लागते ही भाजी. भरपूर पाणी घालून केलं तरी पण छानच लागते ही भाजी. थोडंसं मीठ आणि लगेच शिजतं, पण लगेच होते भाजी ही वांग्याची. शेंगदाणे छान भाजून गरम करून भाजून त्याला मिक्सरला मस्तपैकी कूट करायचं. छान भाजायचे, पण खमंग भाजायचे, मग वांग्यालाही चव छान येते. हे बघा, आपलं वांगं तयार आहे आता. या सर्वजणी पटपट भाकरी वांगं खायला किंवा चपाती बरोबर सुद्धा छान लागतं. हे बघा, असं अंगापुरतं पाणी करायचं, छान लागतं. फक्त जिरे, लसूण, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर नाही घातली वाटतं. कोथिंबीर पण घाला. खूपच छान भाजी होते ही. एकदा करून बघा, नक्की मला सांगा. आपलं वांगं तयार आहे. भाताबरोबर पण छान लागतं हे. तर चला सर्वांना बाय बाय.